श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। घराच्या सुख शांतीसाठी आपण अनेक उपाय करत असतो। असेच काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जे तुम्ही ऐकले असतील किंवा नसतील पण, आणि ऐकले असतील तर तुम्ही रोजच्या रोज करायला सुरुवात पण केली नसेल, पण एकदा तुम्ही स्वतः करून अनुभव घ्या, तुमच्या जीवनात कुटुंबात सुख शांती ही कायम टिकून राहील। घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार हा श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते। शुक्रवारी किराणा भरल्याने आपल्या घरात कायम भरभराट राहते। खरं तर आपण रोज नामस्मरण केले पाहिजे। नामस्मरण केल्याने आपले मन शांत होते, आपली कामे मार्गी लागतात। जर तुमच्या घरात झाडं असतील तर झाडांना नियमित पाणी द्या। झाडे सुकली तर आपल्या घरात नकारात्मकता येते, म्हणून नियमित झाडांना पाणी द्यावं, ती सुकू देऊ नये। नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो। दिवा लावताना 2 वातींची एक वात करूनच दिवा लावावा। घरातील देवघर ईशान्य कोपऱ्यालाच असावे। नियमित गायत्री मंत्राचा जप करावा, यामुळे आपल्या मनाला शांती मिळते। पण गायत्री मंत्राचा जप रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये। एका जागी शांत बसूनच गायत्री मंत्राचा जप करावा। घरातील दक्षिण वायव्य दिशा कचऱ्याचा डब्बा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानली जाते। महिन्यातून एकदा तरी पाण्यात कापूर टाकून उकळवा। या पाण्याने आपले घर आणि व्यवसायाचं दुकान पुसावे, यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात। नियमितपणे एकादशीचं व्रत करावे। जर व्रत करायला जमत नसेल तर या दिवशी भात खाऊ नये। मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा। घरात तुळस असावी आणि त्या तुळशीची योग्य काळजी घ्यावी, ती सुकू देऊ नये। जर सुकली तर ती लगेच काढून त्या जागी नवीन तुळस लावावी। घरातील फरशीचा रंग काळा असू नये। घराबाहेर जाताना देवाचं दर्शन घेऊन त्यांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करूनच बाहेर निघावं, आणि घरी परत आल्यावर त्यांचं परत दर्शन घ्यावं। स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचं दिशेला तोंड नसावं। सकाळ संध्याकाळ रोज अगरबत्ती धूप दिवा लावावा। रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे। असे केल्याने मन शांत राहते आणि कामात मन लागते। घरातील लादी पुसताना गोमूत्र, हळद आणि खडे मीठ याचा वापर करावा। बाथरूम मध्ये 1 वाटी मीठ, तुरटी किंवा कापूर ठेवावे आणि आठवड्यातून एकदा तरी ते बदलत राहावे, यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत होते। घरावर कोणतेही आर्थिक संकट आले असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा 2 लवंगा टाकून दिवा लावावा, यामुळे घरावरील आर्थिक संकट दूर होतात। पश्चिमेकडे पाय आणि पूर्वेकडे डोकं करून झोपू नये। स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा असू नये। स्वयंपाकघरात आरसा लावणं अशुभ मानलं जातं। याचबरोबर भिंतीला आणि फरशीला रंग पूर्णपणे पांढरा असू नये, थोडा तरी दुसरा रंग त्यात मिसळावा। अशा प्रकारे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये या काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील आणि कुटुंबात सुख शांती कायम टिकून राहील। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।